नमस्कार. आपल्या वसई विरार महानगरपालिकेची जी यावर्षीची सार्वत्रिक निवडणूक आहे याच्यासाठी मीराबाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत बंदोबस्ताची पूर्ण योजना तयार करण्यात आलेली आहे आणि आवश्यक ठिकाणी जे SST आणि FST राहणार आहेत त्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ आहे त्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यासुद्धा आपल्या 2 दिवसामध्ये FST आणि SST या सर्व जे ठरलेली ठिकाणं आहेत शहरामध्ये येणारे आणि बाहेर जाणारे रस्ते महत्त्वाची ठिकाणं या सर्व ठिकाणी FST SST या कार्यरत राहतील 24 तास. याचबरोबरीने निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या सामाजिक तत्व आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं आवश्यक आहे. अशा सर्व जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींची शॉर्टलिस्टिंग यापूर्वीच करून ठेवण्यात आलेली आहे आणि यातले जवळपास 80% जास्त लोकांवरती आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई परिमंडळ 2 आणि परिमंडळ 3 याच्यामध्ये ऑलरेडी करण्यात आलेली आहे. बाकीचे जे 20% शिल्लक आहेत त्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 100% प्रतिबंधात्मक कारवाईचं आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याच्याबरोबरीने पोलीस स्टेशन स्तरावरती जे महत्त्वाचे संवेदनशील किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जी ठिकाणं आहेत विभाग आहेत तर या सर्व विभागांवरती विशेष लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ती आमची जी गोपनीय यंत्रणा असेल किंवा इतर माध्यमातून या सर्वांवरती लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आमचा ऑलरेडी ॲक्टिवेट केलेला आहे. याच्या माध्यमातून सुद्धा सोशल माध्यमांवरती जे काही विविध प्रकारचे संदेश प्रसारित होतात आणि ज्यामधून कुठल्याही प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेवरती किंवा कामकाजावरती परिणाम होईल किंवा आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा सर्व गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तर याची सुद्धा सर्व आपल्या परिसरातील संबंधित आहे त्या सर्वांनी याची नोंद घ्यावी. कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियावरती आपण कोणाची समर्थक असाल परंतु तीव्र भावना व्यक्त करणे किंवा ज्यातून समोरच्या व्यक्तीला हर्ट होईल अशा कुठल्याही प्रकारचं पोस्ट करणे कृत्य करणे किंवा कुठल्याही प्रकारचा संदेश देणे तर या गोष्टी सर्वांनी जबाबदारीने या गोष्टी टाळाव्यात आणि अशा कुठल्याही कृत्यामध्ये सहभागी होऊ नये. असे जर कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्याला जे आवश्यक ते नियम आणि कायदे आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही त्वरित केली जाईल. याचबरोबरीने सर्वांना म्हणजे आपल्या वसई विरार महापालिका परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनाही आव्हान आहे की आपल्या परिसरामध्ये असे कुठल्याही प्रकारचे जर चुकीचे काही कुठलेही प्रकार जर आपल्याला आढळून आले तर कुठल्याही प्रकारे स्वतः रिॲक्ट न करता तात्काळ पोलीस स्टेशनला जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तर यांना माहिती कळवा. त्याचबरोबरीने तेही शक्य नसेल तर डायल 112 त्या 112चा हा जो फ्री आपला संपर्क क्रमांक आहे यावरती आपण संपर्क करून आपले जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण मांडू शकता. त्याची त्वरित दखल घेतली जाईल आणि जो काही प्रसंग आहे किंवा जो काही होणारी घटना आहे ती घटना न होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाईल. ती म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई करतो म्हणजे सगळ्यांना तडीपार करत नाही. त्याचे वेगवेगळे हे असतात चॅप्टर केसेस असतात काही त्याच्यावरती आपण त्यांच्याकडनं बॉन्ड भरून घेतो की बाबा त्याच्याकडे हातून कुठलं असं कृत्य होणार नाही. जर कृत्य झालं तर त्याच्यावरती पुढची आणखी जी कारवाई आहे ती कारवाई होते. आता आचारसंहिताचा भंग होऊ नये याच्यासाठी आता ज्यापासून आदेश आलेले आहेत 4 नोव्हेंबर 2025ला शासनाने निवडणूक आयोगाने आदेश पारित केलेले आहेत. त्याप्रमाणे
पहिली स्टेप म्हणून आम्ही FST SST या टीम कार्यरत करत आहोत. त्याशिवाय प्रत्येक ROच्या ऑफिसला जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 2 आहेत ते तिथले वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांना सुद्धा त्या ROच्या क्षेत्रामध्ये आचारसंहितेसाठी त्यांचं पथक तिथं तयार करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व कारवाई होणार आहे. त्याच्यावर आता नुसती कारवाई नाही करणार, डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट खाली पोलिसात तक्रार पण दाखल होईल पुढच्या 3 दिवसामध्ये. जिथे ईव्हीएम राहतील, जिथे स्टोर होतील, तिथे 24/7 पोलीस असतील, तिथे CCTV कॅमेरे. तुम्ही सांगितलं आता याच्यासाठी देशपांडे मॅडमला प्राधिकृत केलेलं आहे, हे वॉर्ड ऑफिसरला प्राधिकृत केलेलं आहे आम्ही काल. वॉर्ड ऑफिसर ते सगळ्यांना पत्र देतील, ते सोप्या अधिक सोप्या प्रकारे ते पाठवता येईल. 9 लोक म्हणता येतील, 9 लोकांना. हो 9 लोक, 9 वॉर्ड जे आपले त्या ठिकाणी जाऊन ते पत्र ते देऊन टाकतील. अकाउंट आहे तो तुम्हाला आता एक्झॅक्टली जो चॉकआउट आहे तो देणं आता सुरू होत आहे, तर त्यावरनं ती सगळे फायनल फिगर नंतर होईल. मग ते आम्हाला कळवण्यात येईल का? डेफिनेटली कळवण्यात येईल तुम्हाला योग्य वेळी. ती सर्व जी आहे किती बंदोबस्ताचा सर्व लागलेला आहे, कसा डिप्लॉयमेंट आहे, तर ही सर्व जी आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला कळून सर